असेल तर आहे तो रस्ता त्याच्यातच का नाही एखादी लेन पुढे मागे करत, हा एक मार्ग असू शकतो का? एक म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे, त्याला विरोध आहे, ही एक बाजू, आणि दुसरी बाजू जे फायनान्स मंत्रालय म्हणते महाराष्ट्र सरकारचं की हा प्रोजेक्ट जर झाला तर महाराष्ट्र जे आधीच आर्थिक अडचणीत आहे तो अजून आर्थिक अडचणी येतील, ही ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची अर्थ मंत्रालयाची नोट आहे. म्हणजे आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात, अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट सांगतो आणि विरोध होतोय. मग आपण हा हट्ट का करतोय ह्या रस्त्याचा? जमीन द्यायला शेतकरी तयार नाही, खिशात पैसे नाही, मग हे लोन घेऊन कशासाठी हे करताय? राज्याची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे, हे मी वारंवार म्हणते तुम्हाला. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हा माझा कुठलाही आरोप नाही. जी वास्तव परिस्थिती आहे ही मी तुमच्या समोर मांडते आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की या प्रोजेक्टचा पुन्हा एकदा विचार करावा.